किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी। भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो। सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त तापमान कमाल 33.4 अंश सेल्सिअस तर किमान 23.3 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 3.2 तास तर हवेचा ताशी वेग होता 2.0 किलोमीटर, आर्द्रता सकाळी 78% तर दुपारी होती 50% आणि मागील 24 तासात बाष्प होण्याचा वेग 3.4 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे। आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 509.1 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे। आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं। अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का। पुतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये। आणि आजचा विषय आहे निसर्ग अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक साप। आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित सर्पमित्र आहेत विजय शंकरराव अकोटकर, जुने शहर, डाबके रोड, अकोला। तर विजय भाऊ नमस्कार। नमस्कार। आपण आपल्या या शेतीविषयक कार्यक्रमामध्ये खूप शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो, तज्ज्ञांच्या मुलाखती घेतो, कुठल्या फळझाडा संबंधित असो, भाजीपाला संबंधित असो आणि सर्व आपल्या शेतीसोबत जे निगडीत आहे त्या सर्वांच्या मुलाखती आपण आपल्या शेतच्या कार्यक्रमामध्ये घेत असतो। परंतु आज आपण एक वेगळा विषय घेऊन आज आपण इथे आलेलो आहोत, कारण की आपण बघतो की सध्या आपल्या या शेतामध्ये आपलं पिकांची वाढ खूप झालेली आहे, सर्वत्र पाऊस पडतोय, त्यामुळे काय होतं की आपल्या सापाचं जे प्रमाण आहे तर ते बाहेर निघण्याचं खूप प्रमाण असतं आणि याच्यामध्ये बरेचदा आपल्या शेतकरी जे असतात त्यांच्या जीवावर पण बेततं, कारण की त्यांना आपल्या शेतीमध्येच काम करावं लागतं। तर याच संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। विजय भाऊ, तुम्ही एक सर्पमित्र आहात, साप पकडणे जो तुमचा पहिला अनुभव होता, तुमची ती सुरुवात होती, ते सांगा द्या आम्हाला। सर्वात प्रथम तर आमच्या जुने शहरमध्ये बाईट केसेसचे प्रमाण खूप वाढले होते, त्या कारणामुळे। आणि दुसरं म्हणजे सर्पमित्र कोणीच नव्हते, माझ्या मनात असा विचार आला की करायचं म्हणून। बरं, त्यावेळेस तुम्ही किती वर्षाचे होते मग? मी त्या वर्षी होतो 10व्या वर्गात असणार मी। अच्छा, म्हणजे 16-17 वर्षाचं असताना पासून सुरुवात केली मी सर्पमित्राची। सर्पमित्र म्हटल्यानंतर जर का आपण एखाद्या ठिकाणी साप पकडायला गेलो आणि तुमचा तो पहिला अनुभव असेल, इथे चुकीला माफी नाहीये। जर का तुम्ही साप पकडताना तुमची जर का चूक झाली किंवा त्यांनी जर तुम्हाला बाईट केलं, विषारी असेल तर आपल्या जीवावर पण याच्यामध्ये बेतू शकतं। एखादं कुठलं ट्रेनिंग वगैरे राहतं की जेणेकरून तुम्ही ते आधी घेतलं आणि नंतर साप पकडायला लागलाय? नाही, याचं पहिले अगोदर पुस्तकातून माहिती घेतली, पूर्ण अभ्यास केला। अभ्यास केल्यानंतर विषारी किती साप आहेत, बिनविषारी किती आहेत याचा पूर्ण अभ्यास केला, त्यानंतर मी हे सेवा सुरू केली। विदर्भामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, साप आहे कोणत्या प्रकारचे जास्त प्रमाणात आढळतात? आपल्या भागामध्ये तर सर्वात जास्त मणियार आणि घोणस हे दोनच जातीचे साप जास्त प्रमाणात आढळतात आपल्या भागामध्ये। विदर्भामध्ये जास्तीत जास्त साप तर बिनविषारीच आहेत, आपल्याकडे बिनविषारीच साप आढळतात। सर्वात विषारी 4च जाती आहेत, एक आहे मणियार, एक आहे घोणस आणि एक आहे नाग आणि फुरसे, हे 4च जातीचे विषारी साप आहेत।
आणि बाकीचे पूर्ण बिनविषारी साप आहेत. तुमचं एक साहजिक आहे की तुम्हाला त्या सापांची ओळख आहे. तुम्ही पाहिल्यानंतर तो साप कोणत्या जातीचा आहे, विषारी आहे, बिनविषारी आहे, हे तुम्ही सहज सांगू शकता. लोक असतील किंवा इतर जी मंडळी असेल, आमच्यासारखे लोक बरेचसे असतात, कारण की साप म्हटल्यानंतर आमच्या अंगावर एकदम काटा उभा राहतो. तो चावला म्हणजे मृत्यू असं आमच्या मनामध्ये आहे. ही जी भीती आहे घालवण्यासाठी तुम्ही कुठले एखादे काही प्रयत्न केलेत का? एखाद्या शाळेला भेट देऊन किंवा एखाद्या ठिकाणी या सापांविषयी तुम्ही माहिती वगैरे अशी कधी देता का? मग जेव्हा आम्ही कॉलिंगवरती जातो साप पकडायला, तेव्हा आजूबाजूला खूप लोक जमलेले असतात. त्यांना आम्ही त्या साप पकडल्यानंतर त्या सापाची माहिती देतो की हा बिनविषारी जातीचा साप असते, हा विषारी जातीचा साप असते, याचा रंग असा असतो, त्याची ओळख आम्ही पूर्ण त्यांना करून देतो. जेव्हा आपण साप पकडायला जातो बऱ्याचशा अडचणी आपल्याला याच्यामध्ये येतात. कोणकोणत्या अडचणी आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील? सर्वात प्रथम तर साप पकडायला गेल्यानंतर आपण भरणी मागतो. साप पकडायसाठी कुठं भरणी अवेलेबल मिळत नाही. कुठं काय होते की लक्षच देत नाहीत सापांवरती. कॉल करतात आणि सापांवरती लक्षच देत नाहीत, साप निघून जातो. आमचा विनाकारणचा चक्कर होतो तो. बरोबर आहे. तो त्रास होतो आम्हाला. पकडत असतो त्यावेळेला म्हणजे लोक जे आहेत ते आजूबाजूला खूप गर्दी करतात. गर्दी केल्यामुळे कसं आमचा जीव पण धोक्यात असतो आणि आमच्या कारणामुळे समजा काही चुकीमुळे समजा एखाद्याला बाईट नको व्हायला, ते होण्याची शक्यता असते. ती होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून आम्ही अगोदरच सांगतो की तुम्ही दूर राहा, हा विषारी साप आहे. बिनविषारी असला तर तसं पण सांगतो की बिनविषारी आहे, पण थोडे आमच्या दूरच राहा. स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. आणि तुमचं नाव सांगा आधी आम्हाला. माझं नाव सूरज रुपचंद हायडे. अच्छा. आणि गाव कुठलं आहे आपलं? माझं अकोला. अकोलाच आहे. सापांच्या जाती कोणत्या आहेत? विषारी जाती ह्या 4 आहेत: मनियार, घुनस, नाग, फुरसे. आणि बिनविषारी जातीचे साप आहे अजगर, धामण, कवड्या, पांडिवळ, धुळी नागिन, डुरक्या घुनस, गजरा, वाळा, चंचुवाळा, कुकरी इत्यादी साप हे बिनविषारी आपल्याकडे आढळतात. धन्यवाद. स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव सांगा दे आम्हाला. सूरज इंगडे. गाव कोणतं आहे म्हटलं आपलं? माझं अकोला. अकोलाच आहे. अच्छा अच्छा. तर कोणता प्रश्न आहे विचारा आता. शेतामध्ये धामण वगैरे किंवा साप वगैरे जे राहतात साधे, तर त्यांच्यापासून काही शेतकऱ्यांना धोका आहे का किंवा काही? शेतकऱ्याच्या शेतामध्ये धामण वगैरे हे अजगर वगैरे हे साप असल्यास हे उंदीर व घुशी खातात. त्या कारणामुळे शेतकऱ्याचं धान्य याच्यामध्ये काटा हा वाचतो, याची नासाडी होत नाही. त्या कारणामुळे हे साप शेतकऱ्याचे मित्र आहेत, शत्रू नसून मित्र आहेत. जगातील 30% अन्नधान्य हे उंदीर नष्ट करतात. अशा उंदराचा नायनाट करण्याचे काम साप करत असतो. सर्पदंश झाल्यास काही प्रथम उपचार वगैरे काही, तर कसं काय करायचं? चावलेल्या व्यक्तीचा भीतीने तोल जातो. प्रसंगी धोक्याने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अशा वेळी अधिक हालचाल करू नये, त्यास शांत पडून राहण्यास सांगावे. पहिली गोष्ट, रुग्णाला थंडी वाजत असल्यास कॉटन किंवा ब्लँकेट अंगावर टाकावे. त्याला चहा, कॉफी किंवा दारू यापैकी काही द्यायचं नाही त्याला. आणि जखम जंतुनाशकाने स्वच्छ करावी. जे काही बाईट झालेला आहे, समजा सर्पदंश जो झालेला आहे, ती जखम म्हणजे डेटॉल वगैरे यांनी साफ करायची. आणि जखम कापण्याची कला माहीत नसल्यास कापू नये. कापल्यास घातक ठरू शकते. म्हणजे ज्याला ब्लेडचे पत्ते वगैरे समजा मारता येत असतील त्यांनीच मारायचे, नाही तर पूर्ण रक्तामध्ये मिक्स होते ब्लड. ज्याला माहिती असली की बाबा ब्लेडचे पत्ते कसे मारावे लागतात ते त्यांनीच मारायचे ते, नाहीतर मग त्याचा घात होऊ शकतो. नाक किंवा मनियार साप चावल्यास आळवी पट्टी बांधावी. इतर विषारी सापाचा दंश झाला असेल तर आळवी पट्टी बांधायची नाही. धन्यवाद विजय भाऊ. हे तर झालं आपलं सापांबद्दल. पण बरेचदा आपल्या घरी आपले छोटे छोटे सापसाया निघतात आणि एक मनात आपले विचार येतो, ह्या ज्या सापसाया आहेत ह्या जर आपल्या घरात निघत असतील तर होऊ शकते की आपल्या घराच्या आजूबाजूने म्हणा किंवा कुठं म्हणा आपल्या सापाने आता अंडी दिलेली आहेत, त्यामुळेच आपल्या इथं हे निघत असतील. असाही प्रश्न आपल्या मनामध्ये बरेचदा येतो. तर घराच्या आजूबाजूला विटांचा ढीग, लाकडांचा ढीग, गवऱ्यांचा ढीग असा काही असल्यास तिथं
नर व मादी येऊन अंडे देऊ शकतो किंवा सापांचे पिल्ल देऊ शकतो. हे थोडं घराच्या दूर अंतरावर करायला पाहिजे, म्हणजे हे ठेवायला पाहिजे. जसं गवऱ्यांचा ढीग आहे, विटांचा ढीग आहे, हे घरापासून थोड्या अंतरावर दूर पाहिजे. त्या कारणामुळे ते पिल्ल आपल्या घरामध्ये निघतील नाहीत. ह्या तर आपल्याला बाईट करू शकत नाहीत किंवा करू शकतात का? करू शकतात ना, कारण की घोणस हा साप विषारी आहे आपल्याकडे. त्याला ग्रामीण भागेमध्ये परोळ म्हणतात. परळ म्हणतात, म्हणजे सुस्त पडलेली असते ती. सुस्त आणि कुकरच्या शिट्टीवाणी आवाज करते ती. पॉयझन राहते, हेमोटॉक्साइड नावाचं असते. ते चावल्यानंतर आपल्या ब्लडिंगच्या पूर्ण गाठा शरीरामध्ये, समजा पायाला चावली, हाताला चावली तिथपासून पूर्ण शरीरामध्ये ब्लडिंगच्या गाठा तयार करत नाही. ते गाठी होण्यास सुरुवात होऊन जाते. ब्लडिंगच्या गाठी सुरुवात होण्यास तयार होऊन जाते. त्याच्यावर एकच उपचार आहे, ते सरकारी दवाखान्यात जावं लागतं ताबडतोब, अर्ध्या तासाच्या आतमध्ये. आणि हा साप असा आहे की हा अंडी देत नाही. हा घोणस जातीचा साप, जसा त्याचा रंग पिवळसर तपकिरी, म्हणजे 3 रंगाच्या त्या टिपक्या असतात त्याच्या अंगावरती. आणि याचं भक्षण उंदीर, घूस, खार, सरडे इत्यादी. आणि याची आढळ आहे शेतात, दगडाच्या ढिगात, पालापाचोळ्यात इत्यादी ठिकाणी हा आढळतो. वैशिष्ट्य तर मी सांगितलंच तुम्हाला की हा कुकरच्या शिट्टीवाणी आवाज करतो. आणि हा साप 30 ते 40 पिल्लांना जन्म देतो. आणि याचे पिल्ल जन्मापासूनच विषारी असतात. 5 ते 6 इंचाचे पिल्ल असतात याचे. तसं आता तुम्ही बोलताना सांगितलं की हा जो या जातीचा साप आहे तर हा डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. आणि काही साप अंडी पण देतात की त्याच्यामधून नंतर पिल्लं निघतात. जे निसर्गाचं चक्र आहे याच्यामध्ये थोडासा आपल्याला विरोधाभासही दिसतो. काही साप हे पिल्लांना जन्म देतात आणि काही साप हे अंडे घालून त्याच्यामधून पिल्लं निघतात. असं पण आहे का? हो, आहे ना. नाग म्हणून, कोब्रा म्हणतात त्याला. म्हणजे याचा रंग तपकिरी, गवळी, फिक्कट, काळा इत्यादी रंगात हा नाग आढळतो. म्हणजे ब्राऊन कलर मध्ये पण आढळतो, ब्लॅक कलर मध्ये पण आवडतो आणि गवळ्या कलर मध्ये पण आवडतो. विषामध्ये निरोडॉक्साईड असते. निरोडॉक्साईड हे विष आहे याचं. उंदीर, बेंडूक, पक्ष्यांची अंडे व लहान पक्षी इत्यादी सर्व याचं हे खाद्य आहे. आणि वैशिष्ट्य हे आहे की हा सापच, फक्त नाग या जातीचा सापच हा फणा काढू शकतो. बाकी इतर साप फणा काढू शकत नाही. म्हणजे ज्या सापाने फणा काढला समजा साधारणतः तो नाग आहे आणि विषारी आहे असं समजण्यास हरकत नाही आपल्याला. हो, त्याच्या मागच्या साईडला 10चा आकडा असतो. 10चा आकडा पण असतो. तुम्ही धामण म्हटलं की जे पाण्यामध्ये राहतं हे कधी फणा वगैरे काढत नाहीत? नाही, फणा नाही काढत. यांनी जर का आपल्याला दंश केला तर समजा, तर धामण समजा, आता धामणनी समजा बाईट केला, समजा चावली, तिच्या बाईटमुळे काही होत नाही. जे तिच्या दातामध्ये बॅक्टेरिया वगैरे असतात त्यामुळे आपल्याला गँग्रीन वगैरे, त्वचेचे रोग वगैरे काही ना काही होऊ शकते. त्याचा साईड इफेक्ट आहे काही ना काही प्रमाणात. साप म्हटला म्हणजे त्याला तो कुठला एखादा घटक असतो त्याच्यामध्ये आपल्याला तो येणार. म्हणजे व्यक्ती मृत्युमुखी पडत नाही, पण त्याचे साईड इफेक्ट आहेत. कारण की तो बॅक्टेरियामध्ये राहते, नालीमध्ये राहते, नाल्यामध्ये राहते, बेंडूक वगैरे खाते, उंदीर वगैरे खाते. दवाखाना हा एक उत्तम पर्याय आपल्याला आहे त्याच्यामध्ये. सर्पावर जर आपला प्रथम उपचार जर का आपल्याला करायचा असेल तर ब्लेड वगैरे कसे मारायचा हे जर आपल्याला माहीत असेल तरच आपण ती गोष्ट करू शकतो. परंतु बरेचदा सर जर का समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला सापाने दंश केलेला आहे, जर का आपल्याला साहजिकच आहे शेतामध्ये एखाद्या वेळेस एकटाच माणूस राहतो, कोणी सोबत राहते नाही राहत, मोबाईल आहे किंवा गाडी आहे त्याच्याकडे, तो येईल, याच्यामध्ये बरेचदा वेळ जातो आपला. तर अशा ठिकाणी तो मनुष्य असेल किंवा तो व्यक्ती असेल तर त्यांनी सुरुवातीची खबरदारी काय करायला पाहिजे? म्हणजे असं समजायला पाहिजे की आपल्याला काहीच झालेलं नाही आहे, मुंगी चावलेली आहे असं समजायला पाहिजे त्यांनी. त्यानंतर आजकाल तर मोबाईल तर सर्वांकडेच आहे, तर मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून कोणाला 2 व्हीलर, सायकल जसं त्याचं ॲडजस्टमेंट होत असेल तसं त्यांनी बोलवायला पाहिजे तिथं. आणि त्या पायानी चालायला नाही पाहिजे. समजा पायाला बाईट झाला, हाताला बाईट झाला आणि त्या सापाची ओळख त्याने लक्षात ठेवायला पाहिजे की बा, म्हणजे रंग त्याचा वर्ण कसा आहे, काय आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती म्हणजे कसं उपचार करायला सोपी जाते. त्या पायाने तो जास्त चालला नाही तर त्याचं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तदबाव जो आहे तो वाढणार नाही. पॉयझन जे आहे, विष जे आहे ते शरीरामध्ये लवकरात लवकर पसरणार नाही. तसं याच्यामध्ये काही ब्लेड वगैरे मारायला सांगतात, तर ते कशा पद्धतीनं मारायला पाहिजे? ब्लेड जे आहेत अद्दर मारावे लागतात, ते जिथे समजा बाईट आहे तिथे. पण ते जास्त खोल नाही गेले पाहिजे. खोल जर गेले तर त्याचं
म्हणजे ते घात होऊ शकतो, कारण की ते ब्लडमध्ये लवकर मिक्स होते ना. हां बरोबर आहे. त्याचं म्हणजे पॉइझन. साहजिकच आहे की आपण ज्यावेळेस जर का आपला घाव जास्त असेल तर त्याच्यामधून जे ब्लड निघून राहिलं त्याचे पॉयझन तर आहेच, परंतु ते दुसऱ्यामध्ये पण पॉयझन मिक्स होऊन हो, राहिलं, आपण त्यामुळे जे प्रमाण आहे ते जास्त वाढून राहिलं. आपण कापल्यानंतर ते आणखी दुसऱ्या नसमध्ये किंवा ते मिक्स लवकर होते ना. आणि साप चावल्यानंतर माणूस हा खूप भिलेला असतो, त्यांनी त्याचा रक्तदबाव वाढलेला असतो, ब्लड प्रेशर जे आहे त्याचं वाढलेलं असते, आणि तो पहिलेच ते भीती असते त्याला की आता आपण वाचत नाही म्हणून. पण असं काही नाही आहे वाचत नाही म्हणून, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 जाती विषारी आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि बाकीच्या पूर्ण बिनविषारी आहेत. तसं घाबरायचं कारण काहीच नाही करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, कोणी पण. जेव्हा साप कात टाक तर तेव्हा त्याला दिसत नाही का? नाही, तसं काही नाही आहे, म्हणजे हा काट टाकतो. हां, म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की बाबा हा साप काती येईल आहे किंवा आता काट टाकणार आहे, त्यामुळे याला काही आता दिसत नाही, असं बरेचदा आपली जे लोक आहेत ते चर्चा याच्यामध्ये करतात. नाही, ते गैरसमज आहेत लोकांचे की बा याला काही दिसत नाही. कसं आहे, आपण जसे कपडे घालतो तशा टाईपमध्ये ते त्याला म्हणजे साल येते त्याच्या अंगावर, ती साल निघून जाते आणि तो न्यू होते, अजून तो प्रकार आहे. नागपंचमी पण झालेली आहे आणि साहजिकच आहे की आपला शेतकरी म्हणा किंवा आपण म्हणा याला एक दैवत म्हणून मान, कारण की हा एक शेतकऱ्यांचा आपला शत्रू नसून मित्र आहे. मग आपल्या शेतामध्ये जे उंदीर म्हणा किंवा जे आपलं नुकसान करतात आपल्या याचं, त्याला खाऊन हा जगतो. सर याच्यामध्ये अंधश्रद्धा पण खूप आहेत, कारण की आता साप म्हटलं म्हणजे आता साप दूध पितो, साप हा ज्यावेळेस वाजवतो बिन वगैरे तर त्याच्यावर तो डोलतो, अशा बऱ्याचशा ह्या समजुती आहे त्याच्यामध्ये. साप हा दूध हा पेतच नाही, कारण की पहिली तो गोष्ट त्याचं म्हणजे खाद्यच नाहीये. खाद्यच नाहीये त्याचं. जर दूध पिला तर त्याला निमोनिया वगैरे होते. अच्छा, म्हणजे त्याची स्किन जी आहे ती पूर्ण व्हाईट होऊन जाते. म्हणजे आम्ही असं बघितलेलं आहे. असं समजा की त्याच्यासाठी पण एक पॉयझन आहे. पॉयझन आहे ते. अच्छा, दूध म्हणजे पॉयझन आहे त्याच्यासाठी. दूध तर अजिबात द्यायलाच पाहिजे नाही लोकांनी. सापाची सावली पडल्यामुळे माणूस मृत्युमुखी पडतो, ही पण अंधश्रद्धा आहे. अच्छा, साहजिकच आहे की आपल्या शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शेतीमधले जे सध्या काम आहेत, पीक वाढलेलं आहे, तर आपल्या शेतकऱ्यांनी हे स्वतःहूनच चालताना जे बूट असतील किंवा फवारणी मारताना जे बूट आहे ते गम बूट जर का आपल्या टोंगण्यापर्यंत घातले तर जे समोरच्या ज्या घटना आहेत तर साहजिकच आहे ते याच्यामधून आपल्याला टाळता येतील. पीक वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये सावली आणि ते थंड राहत, त्यामुळे एक थंड हवेचं ठिकाण असेल किंवा थंड जागा असेल तर या ठिकाणी आपले जे साप आहेत ते वास्तव्याला बरेचदा येतात. तर याची काळजी पण आपल्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये आता घ्यायला पाहिजे. तर विजय भाऊ, मला तुम्ही जाताना एक एवढंच सांगा की जो सर्पदंश आहे हा आपल्या शेतकऱ्यांनी म्हणा किंवा लोकांनी कशा पद्धतीनं टाळायला पाहिजे? धान्याच्या कोठारात उंदरांची संख्या वाढू न देणे हे काम पहिले आपल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे किंवा घरातल्या व्यक्तींनी करायला पाहिजे. याची काळजी घ्यायला पाहिजे, कारण की जिथे साठवलेला आहे त्याच्या मागे तिथे उंदीर येतात. उंदराच्या मागे हा साप येतो. शेतात जाताना शेतकरी व्यक्तींनी, शेतकरी लोकांनी बुटाचा वापर करायला पाहिजे. गवऱ्यांचा ढीग न ठेवणे, लाकडांचा ढीग न घराजवळ ठेवणे, घरापासून दूर ठेवणे, भेगा व छिद्र त्वरित बुजवणे. आता म्हणजे काही लोकांचे घरं अजूनही कुळाचेच आहेत खूप ग्रामीण भागामध्ये, आणि त्याला भेगा वगैरे पडलेल्या असतात आणि मधामध्ये तुराट्यांचं हे असते बरोबर ठेवलेलं, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ते मातीने सारवलेलं असल्यामुळे थंड राहते. त्यामध्ये जास्तीत जास्त विषारी सापच राहतात, जास्त करून मनियार, त्याला इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट म्हणतात. हा साप जास्त कुळाच्या घरामध्ये राहतो. शेतात झोपत असल्यास बाज, पलंग किंवा शेतामध्ये मावच्या याचा वापर करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, जेणेकरून ते साप वर येऊ शकत नाहीत. तर सर, तुम्ही आज इथे आलात आणि निसर्ग अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक साप या विषयावर एक सखोल मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम ऐकलात आणि विषय होता निसर्ग अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक साप, आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत सर्पमित्र विजय शंकरराव अकोटकर, जुने शहर, डाबके रोड, अकोला यांनी. आता वेळ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेण्याची. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 1540 रुपये ते जास्तीत जास्त
2,080 आणि आवक होती 46 क्विंटल. गहू लोकल 2,445 रुपये ते 2,765 रुपये आणि आवक होती 73 क्विंटल. उडीद 4,105 रुपये ते 4,105 रुपये आणि आवक होती 10 क्विंटल. मूग 5,910 रुपये ते 7,455 रुपये आणि आवक होती 35 क्विंटल. तूर 6,000 रुपये ते 6,675 रुपये आणि आवक होती 870 क्विंटल. हरभरा 5,400 रुपये ते 6,150 रुपये आणि आवक होती 484 क्विंटल. तीळ 6,900 रुपये ते 8,800 रुपये आणि आवक होती 13 क्विंटल. मका 2,080 रुपये ते 2,175 रुपये आणि आवक होती 18 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4,070 रुपये ते 4,800 रुपये आणि आवक होती 880 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कृषीवाणी अंतर्गत आता ऐकूया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. विषय आहे आजारी जनावरांची सर्वसामान्य लक्षणं. जनावर आजारी असेल तर त्याच्या शरीरक्रियेत तसंच त्याच्या नेहमीच्या हालचाली आणि वागणुकीमध्ये बदल होतो. अशावेळी जनावरात सर्वसाधारणपणे ही काही लक्षणं दिसून येतात. ती आहेत: आजारी जनावर कळपातून वेगळं होऊन सुस्त उभं दिसतं, आवाजाला लगेच प्रतिसाद देत नाही किंवा मंद प्रतिसाद देतं, जनावर सुस्त आणि अस्वस्थ असतं, नेहमीच्या वागणुकीत बदल होतो, कधीकधी चिडकेपणा येतो, सतत ओरडत किंवा हंबरत असतं, जनावराची भूक मंदावते किंवा खाणेपिणे पूर्णपणे बंद करते, जनावर नियमितपणे रवंथ करत नाही किंवा संपूर्णतः थांबवते, श्वासोच्छवासाची गती वाढते, कधीकधी मंदावते, आजारी जनावराच्या वरच्या ओठावरील नाकाचा शेंडा कोरडा पडतो, डोळ्यातून पाणी वाहतं, डोळ्याच्या पापण्याच्या आतील आवरण लालबुंद अगर निळसर पिवळसर होतं तर काही रोगांमध्ये ते पांढरं होतं, नाकातून पातळ स्त्राव येतो, कधीकधी तो घट्ट असतो, जनावर वारंवार खोकत राहतं, अंगाला किंवा कानाला स्पर्श केल्यास तापमान वाढलेलं किंवा कमी झालेलं आढळतं, काही विकारामध्ये किंवा रोगांमध्ये जनावराच्या तोंडातून लाळ किंवा फेस गळत असतो, त्वचा खरबडीत आणि निस्तेज दिसते, जनावराच्या नेहमीच्या हालचाली बदलतात किंवा शारीरिक हालचाल मंदावते, काही रोगामध्ये किंवा विकारामध्ये जनावर आखडून उभं राहतं किंवा अडखळत चालतं, कधीकधी गोल गोल फिरतं, डोकं भिंतीवर किंवा एखाद्या वस्तूवर आपटतं, झटके येतात आणि तोल जाऊन जमिनीवर पडतं, शेण पातळ किंवा अतिघट्ट होतं आणि विशिष्ट असा दुर्गंध येतो, जनावर वारंवार कुंतत राहतं, काही रोगामध्ये किंवा विकारामध्ये लघवीचा रंग बदलतो, तो कधी लाल, गर्द पिवळा किंवा कॉफीच्या रंगासारखा असतो. आताच आपण आजारी जनावरांची सर्वसामान्य लक्षणं याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली. कार्यक्रम होता कृषीवाणी.
शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसने यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.